नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरतीच्या जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे आणि काल तुम्ही एक बातमी वाचली असेल, मी कम्युनिटीला टाकली, त्यानंतर बरेच जणांचे मेसेजेस आले की मॅडम एवढ्याच जागांची भरती होणार आहे का? 14 जिल्हा परिषदा, 2 महानगरपालिका आणि आणखी काही त्यांच्या आहेत, तर त्यापैकी ते 7000 समथिंग जागांची भरती करणार अशी बातमी होती। तर मित्रांनो, सध्या एवढ्या जिल्हा परिषदांनी पोर्टलवर त्यांचा डेटा अपडेट केलेला आहे, त्या संदर्भामध्ये ती माहिती होती। येत्या काही 8-10 दिवसांमध्ये उर्वरित जिल्हा परिषदा देखील स्वतःचा डेटा अपडेट करतील आणि त्या 7000 पेक्षा जास्त जागा येतील अशी आपली अपेक्षा आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला त्यासाठी जेवढ्या अपडेट झालेल्या होत्या त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली होती। बरेचसे जण विचारत होते की एवढ्या जागा आहेत का, जागा वाढतील का? कदाचित वाढू शकतील मित्रांनो, परंतु जास्तीत जास्त खूप जागा येतील किंवा पूर्वी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आयुक्तांनी सांगितलं होतं की 20,000 जागांची आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये जाहिरात देणार आहोत, तर तसं कुठं दिसत नाहीये। हे तुम्ही आता बघितलं असेल। बरं ठीक आहे, ज्या जागा येत आहे त्या जागांमध्ये देखील त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे मित्रांनो, मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम। यापूर्वी देखील सर्वांना माहित होतं की इंग्रजी माध्यमाला जागा जाणार आहेत, परंतु मित्रांनो, ज्या प्रकारे खूप जास्त प्रमाणात जागा दिल्या जात आहे अशा 2-3 जाहिरातींमधून लक्षात येत आहे, त्यामुळे काय होतं की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे असं मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना वाटत आहे। मी कुठल्या एका माध्यमाच्या बाजूने बोलणार नाही, कारण शासनाचा जो उपक्रम होता त्यांना इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी सेमी इंग्लिश शाळेसाठी घ्यायचे होते, त्या गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मान्य देखील केल्या होत्या, परंतु सांगलीची जाहिरात बघितल्यानंतर बरेचशा जणांना असं झालेलं आहे की खूप जास्त जागा ह्या इंग्रजी माध्यमाला आणि कमीत कमी जागा मराठी माध्यमाला दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि त्याचमुळे मग काय झालं की जरी विद्यार्थ्यांना आता बरेचसे जण म्हणतात की जाहिरात आल्यावर जाग आली, तर हे ऑब्वियस आहे की सुरुवातीला हेही मान्य केलं होतं की शासनाला त्यांचा उपक्रम राबवायचा आहे, शासनाला प्रत्येक ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या किंवा सेमी इंग्रजीच्या शाळा राबवायच्या आहेत, जेणेकरून जिल्हा परिषदाच्या शाळा ज्या बंद होत आहेत, ज्या ठिकाणी प्रायव्हेट इंग्लिश मीडियम शाळा सुरू होत आहे आणि ज्याकडे विद्यार्थ्यांचा पालकांचा कल जास्त आहे, त्यासाठी जिल्हा परिषद ज्या प्रकारे त्यांना उपक्रम राबवायचे आहेत, तर त्यासाठी त्यांना इंग्रजी माध्यमाचे किंवा साधन व्यक्ती म्हणून एक इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी हवे होते। यासाठी त्यांनी त्या संदर्भामध्ये परिपत्रक देखील काढलं होतं, तर ते मान्य केलं होतं। ठीक आहे, त्यांना समथिंग जागा देणार आहे, परंतु काही ठिकाणी या म्हणजे खूप जास्त प्रमाणात जागा दिल्या जात आहे, ही एक गोष्ट तिथे आढळून आली आहे। त्याचबरोबर मग जागा किती प्रमाणात येईल मित्रांनो, जर आता 14 जिल्हा परिषदांच्या 7000 जागा येत आहे, तर म्हणजे 14 जिल्हा परिषदांमध्ये मित्रांनो खासगी संस्थांच्या धरून त्यांनी 7000, मला तो आकडा आता लक्षात नाहीये, तर 7000 जागा आपण धरूया। तर खासगी संस्थांच्या धरून एवढ्या 14 जिल्हा परिषदा, 2 महानगरपालिका आणि खासगी ज्या संस्था आहेत त्यांच्या धरून ह्या जागा आहेत। म्हणजे आता उर्वरित समजा आपण जर 14 जिल्हा परिषदा धरल्या, 14 जिल्हा परिषदा, काही महानगरपालिका आणि उर्वरित काही ज्या खासगी संस्था आहेत ज्यांना अपडेट करायच्या आहेत किंवा अपलोड करायच्या आहेत, अशा जर धरल्या तर परत 7000 जर धरल्या तर जवळजवळ 14000 जागांची जाहिरात येऊ शकते। परंतु हे खात्रीशीर मित्रांनो सांगू शकत नाही, कारण म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला 30,000 सांगून नंतर 20,000 आणि 20,000 नंतर आता ज्या प्रकारे जाहिराती दिल्या जात आहेत, त्यावरून असं वाटत नाहीये की 14000 जागांची देखील भरती होईल। ही गोष्ट मित्रांनो तितकीच खरी आहे। काल मी 7000ला हो म्हटले होते, कारण की त्या प्रकारच्या जाहिराती येत होत्या, परंतु आता असं कळत आहे की अजून देखील जाहिराती अपलोड होणार आहे। येत्या 15 तारखेपर्यंत जाहिराती अपलोड करण्याचं काम ते करणार आहे। तेव्हा आपल्याला जेव्हा टोटल जाहिराती अपलोड होतील आणि तुमच्या लॉग इनला जेव्हा तुम्हाला प्रेफरन्स येतील, तेव्हा तुमच्या लक्षात येईल। आज रोजी तुम्हाला कोणीच सांगू शकणार नाही। आज देखील मी जर समजा एखाद्या जिल्हा म्हणजे आपण चौकशी करतच असतो, तर चौकशी केल्यानंतर आपल्याला असंच कळतं की जागा येणार आहे। मित्रांनो, इथं 5000 जागांची जरी भरती सरकारने केली तरी ते असंच सांगणार की आम्ही 30,000 जागांची केली। म्हणजे यांनी इथे एक जागा जरी भरली तरी ते असंच सांगणार 30,000 जागांची भरती केली। आता उद्या तुम्हाला जेव्हा प्रेफरन्स चालू होतील तेव्हा देखील असंच सांगितलं जाणार आहे की 30,000 जागांची भरती प्रक्रिया चालू झालेली आहे। आणि ऍक्च्युअली 30,000 जागा हे करणारच नाही। यांनी सुरुवातीपासूनच ज्या प्रकारे सांगितलंय एवढ्या जागा तेवढ्या जागा, कारण जशा जशा जागा येत आहे काही कॅटेगरीला अगदी 0 जागा आहे, मॅथ सायन्सला जागा आहेत, मॅथ सायन्सला दिसत आहेत जागा, लँग्वेजेसला खूप नगण्य जागा दिसत आहेत जेवढ्या जागा आहेत त्या प्रकारे। आणि ज्या प्रकारे 1ली ते 5वीला मी तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये 1ली ते 5वीमध्ये इंग्रजी आणि मराठी माध्यम असं त्यांनी केलंय, शिकवण्याचे माध्यम। मी त्या संदर्भामध्ये मागचा एक व्हिडिओ बनवला होता, तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत जा। मी बऱ्याच प्रकारे इन्फॉर्मेशन देत असते की माध्यम कसं निवडलंय, त्यांनी सांगितलं
कुणी असं सांगत आहे की माध्यम निवडताना त्यांनी जो साधन व्यक्तीचा निकष आहे तो दर्शवलाय, तो जरी टाकला मित्रांनो साधन व्यक्तीचा निकष, तर याचा अर्थ असाच होतो. कारण 10वीचं इंग्रजी माध्यम मराठी माध्यम, 12वीचं इंग्रजी मराठी माध्यम किंवा मग डीएड बीएड, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की शिकवण्याचे माध्यम हे डीएड किंवा बीएड इंग्रजी माध्यम यावरून त्यांनी ठरवले आहे. जर समजा तुमचं इंग्रजी माध्यम असेल तर ते जे इंग्रजी माध्यमाच्या ज्या जागा आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं कारण असं झालेलं आहे की जे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांना मराठी माध्यमात शिकवण्यासाठी म्हणजे दिलं जातं, त्याचबरोबर त्यांना सेमी इंग्रजी आणि त्यांना ज्या त्यांच्या इंग्रजीच्या जागा आहेत म्हणजे त्यांना टोटल जागा दाखवल्या जातात, त्यात त्यांना जागा देखील जास्त दिलेल्या आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाच्याच जागा दाखवल्या आहेत. आणि गोष्ट अशी आहे की मित्रांनो, परीक्षा एकच झाली होती, सगळ्या गोष्टी एक झालेल्या होत्या, सगळं झाल्यानंतर या गोष्टी सरकारने काढलेल्या आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी ज्या प्रकारे सांगितलं गेलं त्यापेक्षा वेगळंच चित्र इथं बघायला मिळत आहे. माध्यमांवाईज भरती ही पहिल्यांदाच होताना दिसत आहे. यापूर्वी असं झालं नाही. यापूर्वी 20% आरक्षण होतं त्यावेळी. आणि मित्रांनो, तुम्हाला जर कदाचित माहिती नसेल की यापूर्वी 20% आरक्षणामुळे बरेच इंग्रजी माध्यमाचे शिक्षक कार्यरत आहेत. मग ज्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचे ऑलरेडी शिक्षक कार्यरत आहेत तर त्यांची माहिती गोळा करून ज्या शाळेवर इंग्रजी माध्यमाचा शिक्षक ऑलरेडी अवेलेबल आहे तिथं पुन्हा इंग्रजी माध्यमाचा देऊ नये. म्हणजे एका शाळेमध्ये एक इंग्रजी माध्यमाचा शिक्षक त्यांना जर हवा असेल तर ऑलरेडी जे शिक्षक आहेत तर त्यांची माहिती घ्यायला हवी आणि त्या माहितीनुसार ज्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचं अवेलेबल नाहीये तिथं तो अवेलेबल करून दिला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये ज्या शाळेमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करायचे आहेत ते सुरू करण्यासाठी त्यांना काही अडचण येऊ नये. म्हणजे या गोष्टीसाठी सर्व विद्यार्थी सपोर्ट करत आहे. बाकी सर्वांचा हे आहे, पण तो विनाकारण जिथं ऑलरेडी आहे. काही शाळा अशा आहेत मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल, 2-2 शिक्षक आहेत आणि दोन्ही शिक्षक इंग्रजी माध्यमाचे आहेत, अशा शाळा आहेत. अगदी द्विशिक्षकी शाळा आहेत, त्या पण आता सरकारला बंद करायच्या आहेत आणि केंद्र शाळा सुरू करायची तुम्हाला माहिती आहे. तर ते 2-2 शिक्षक देखील इंग्रजी माध्यमाचे आहेत. असा म्हणजे तुम्ही जेव्हा फील्डवर बघतात ना तर या गोष्टी आहेत. परंतु आता शासन किंवा आयुक्तांच्या डोक्याने या गोष्टी चालू आहेत आणि ते अशा प्रकारे गोष्टी करत आहेत. तर त्यासाठी आता सध्या काही विद्यार्थ्यांनी खूप आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही लोक कोर्टात जाण्याची भाषा करत आहे, काही भरतीवर स्टे आणण्याची भाषा करत आहे, तर काही आंदोलन करण्याची भाषा करत आहे. आणि हे सर्व सरकारमुळे घडत आहे, विद्यार्थ्यांमुळे नाही. कारण की अशा प्रकारच्या जागा भरा म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी जरी मागणी केली असेल की आमच्यासाठी जागा असाव्यात तर त्यांच्यासाठी जागा ठेवायला हव्या होत्या. कारण की ज्या पद्धतीने सरकारला उपक्रम करायचा आहे परंतु खूप जास्त प्रमाणात अन्याय करायला नको होता, कारण या गोष्टी कुठेतरी दिसत आहेत. त्यामुळे हा दोष त्या विद्यार्थ्यांचा नाही आहे, हा दोष प्रशासनाचा आहे. प्रशासनाने सारासार विचार करून व्यवस्थित सर्वांना जागा अवेलेबल करून दिल्या असत्या तर एवढा असंतोष पसरला नसता. विनाकारण विद्यार्थ्यांना आज स्वतःच्या जागांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं नसतं. मला असं वाटतं की आता जर ज्यांच्यावर अन्याय होतोय ते रस्त्यावर उतरताय किंवा ते काही गोष्टी करत असतील तर त्याबद्दल आता आपण बोलू शकत नाही, कारण ही चूक कुठेतरी सरकारची आहे. सांगलीच्या ठिकाणची जर जाहिरात बघितली तर खरंच कुठेतरी मग चुकीचं झालं असं वाटतंय. कारण जागा द्या परंतु जागा एवढ्याही देऊ नका की जेणेकरून एखाद्या घटकावर अन्याय होईल. तर या गोष्टी आहेत. मी आता तुम्हाला मागच्या वेळी मला असं वाटतं रायगडची जाहिरात थोडीशी एक्सप्लेन करून सांगितली, त्यामध्ये मी तुम्हाला निकष वगैरे आपण सगळं डिटेलमध्ये चर्चा केली आहे. तुम्ही नसेल पाहिली तर जाऊन ती बघा. त्याचबरोबर आता हळूहळू जाहिरात येत आहे. गडचिरोलीची जाहिरात आलेली आहे. त्याचबरोबर बुलढाण्याची तर सुरुवातीलाच आली होती. काही ठिकाणच्या जाहिराती येत आहे. खूप कमी जागा दिसून येत आहे. काही कास्टला अगदी शून्य जागा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप सारे मेसेज येत आहे की मॅडम होईल का. तर मित्रांनो, ज्या पूर्ण जागा येऊ द्या, पूर्ण जागा आल्याशिवाय तर आपण सांगूच शकत नाही आता. आणि खरंच ज्या प्रकारे मी सुरुवातीला तुम्हाला सांगत होते की हो कट ऑफ 115च्या खाली येईल, 110 105 वाले विद्यार्थी काही लागतील, सायन्स मॅथवाले नक्कीच लागतील मित्रांनो. परंतु त्यातही सायन्स मॅथमध्ये एक सायन्स मॅथवाला लागेल 110 वाला, एक सायन्स मॅथवाला लागेल 90 वाला, जसं की इंग्रजी माध्यमाचा लागेल 90 वाला आणि मराठी माध्यमाचा जो सायन्स मॅथवाला आहे तो 115 वाला, 120 वाला, 110 वाला असा लागेल. कारण की त्यांनी इंग्रजी आणि मराठी माध्यम असं डिवायडेशन केलं आहे, जे सायन्स मॅथमध्ये करायला नको होतं. कारण की ऑलरेडी सायन्स मॅथ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ते सब्जेक्ट ऑलरेडी शिकत असतानाच अगदी 11वी पासूनच ते इंग्रजी माध्यमातून शिकतात. काही विद्यार्थी आहेत आपले 10वी पर्यंत त्यांचं सेमी इंग्लिश असतं. 10वी पर्यंत म्हणजे त्यांनी 8वी पासून किंवा 5वी पासून किंवा 1ली पासून सायन्स आणि मॅथ हा सब्जेक्ट त्यांना इंग्लिशमध्ये असतो 10वी पर्यंत. 10वी नंतर ते सायन्स घेतात आणि त्यानंतर पुन्हा त्यांचा सायन्स आणि मॅथ हा ग्रॅज्युएशन पर्यंत इंग्लिशमध्ये असतो. मग ते कोणत्या अर्थाने मराठी माध्यमामध्ये आहेत, फक्त त्यांनी डीएड किंवा बीएड हे मराठी माध्यमातून केलंय.
आणि त्यांनी 10वी ही मराठी माध्यमाच्या शाळेतून केली। परंतु ते फक्त या गोष्टींमुळे ते पूर्ण मराठी माध्यमात होत नाही, कारण की त्यांनी काही विद्यार्थ्यांनी पहिलीपासून, काही विद्यार्थ्यांनी 5वी पासून आणि काही विद्यार्थ्यांनी 8वी पासून त्यांनी सेमी इंग्लिश घेतल्यामुळे त्यांचं सायन्स आणि मॅथ हे इंग्लिशमध्ये आहे ते ग्रॅज्युएशन पर्यंत। तर हा विचार कुठंच त्यामध्ये केला गेलेला नाहीये। काही विद्यार्थी आहेत ज्यांचं आर्टमध्ये 10वी पर्यंत त्यांनी मराठी माध्यमातून शिकलेले आहे, आर्टमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि नंतर डीएड हे इंग्रजी माध्यमातून केलेलं आहे। त्या तुलनेमध्ये ज्या विद्यार्थ्याने सायन्समध्ये सायन्स झालेलं आहे तर तो विद्यार्थी खरंच त्यापेक्षा सरस आहे असं मी नक्कीच म्हणेल, कारण की त्याचं ऑलरेडी गोष्टी 11वी पासून सायन्समध्ये आहेत। तर हे सायन्स किंवा याबद्दल नाहीये, परंतु आहे या गोष्टी आहेत तशा आहेत। सायन्स मॅथच्या जागा बऱ्याचशा दिसत आहेत मित्रांनो, चांगली गोष्ट आहे। मागच्या वेळी भरल्या नाही गेल्या, मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं जागा भरपूर येणार आहे, पण मी जे आकडे सांगितले होते मित्रांनो तो 20,000 जागांप्रमाणेचे सांगितले होते। 3-3.5 सायन्स मॅथला येतील असं मी तेव्हा सांगितलं होतं, परंतु आता त्यापेक्षा थोड्याफार कमी येतील कदाचित जर जागा जास्त भरल्या तर। परंतु आता जेव्हा जिल्हा परिषदा टोटल जाहिराती अपलोड करतील त्यानंतर आपल्याला गोष्टी क्लिअर होणार आहे। मला बरेच जण म्हणतात की मॅडम तुम्ही 7,000 कसं म्हणताय, तर मित्रांनो जी काही आयुक्तांकडून माहिती होती सुरुवातीला तर ती त्यावर मी आधारित म्हटले होते। आता एका टप्प्यामध्ये हे खरंच 14 जिल्हा परिषदांची करतात की पूर्ण करतात हे महत्त्वाचं आहे, कारण पहिला टप्पा झाल्यानंतर आचारसंहिता, निवडणुका, त्यानंतर दुसरा टप्पा इतक्या लवकर होईल जे असं वाटत नाही। त्यामुळे शक्यतो पहिल्या टप्प्यामध्ये जितक्या होतील जितक्या भरल्या जातील तितक्या जागा पहिल्या टप्प्यामध्ये भरल्या जाणार आहे। मग त्यानुसार कट ऑफ, त्यानुसार हे, तर सध्या आपल्याला हेच करायचं आहे की जागा येत आहेत त्यानुसार प्रेफरन्स तुम्हाला कोणते येतात त्यानुसार प्रेफरन्स फिल करायचे। सध्या जागा येऊ द्या, सध्या जागा अपलोड होण्याचं काम चालू आहे। 8 दिवस आपण बघूया कशा प्रकारच्या जागा येतात। ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे आमच्यावर अन्याय होत आहे, तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही मार्गक्रमण करू शकतात। आंदोलन होत आहे किंवा कोणी काय काय गोष्टी करत आहे तर त्यानुसार तुम्ही त्या गोष्टीला सपोर्ट करू शकतात। विनाकारण काही विद्यार्थ्यांचं असं असतं की बाबा तुम्हाला जर चांगले मार्क्स असतील मित्रांनो, ज्यांना चांगले मार्क्स आहेत तर त्यांनी खरोखरच त्या गोष्टीसाठी हे करायला हरकत नाही। समजा एखादा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी चांगले मार्क्स आहेत तर वेल अँड गुड, त्याचं लागेलच, परंतु आमचा 50 मार्कावाला पण लागला पाहिजे, 1 मार्कावाला पण इंग्रजी माध्यमाचा लागला पाहिजे, असे जेव्हा मेसेजेस वाचले जातात ते कुठेतरी वाटतं की किती म्हणजे आपण खरंच शिक्षक होण्याच्या लायक आहोत का, अशा प्रकारचे मेसेज करत आहेत तर असं वाटतं। चला ठीक आहे, ती गोष्ट दुसरी राहिली, कारण खरोखरच 120-130 मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत ज्यांना आता टेन्शन आलेलं आहे की आमच्या कॅटेगरीला जागा नाहीये, आमच्या माध्यमाला जागा नाहीये आणि ते विद्यार्थी बिचारे 120-130 मार्क्स घेऊन वाट बघत आहेत। तर त्यांच्यावर कुठेतरी खरोखर अन्याय झाल्यासारखा वाटतो आणि अन्यायाच्या विरोधात मित्रांनो स्वतःलाच उतरावं लागेल। ज्यांना असं वाटत आहे त्यांनी खरोखरच इथे आंदोलन वगैरे या गोष्टी होत आहेत तर त्यामध्ये खरंच सक्रिय सहभागी व्हा, कारण की याशिवाय मी वेगळं तुम्हाला सांगू शकत नाही। इथे शांत राहा असं आपण म्हणू शकत नाही, कारण पुढच्या जागा जर अशाच प्रकारे आल्या, तुम्हाला आता 1-2 दिवसामध्ये जागा दिसतीलच, तर त्यामुळे मग गोष्टी आणखीच क्लिअर होतील आणि उद्या तुम्हाला घरीच जर राहायचं आहे, तुमचा नंबर लागतच नाही तर आज तुम्ही उतरायला काहीच हरकत नाहीये। याचबरोबर असे काही आपल्याला माझ्यापर्यंत अपडेट आले तर मी तुमच्या घरापर्यंत नक्कीच घेऊन येईल। जाहिराती येत आहे, प्रत्येक जाहिरात मी एक्सप्लेन करत नाहीये, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅडम ह्या गोष्टी कळाल्या नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, मी ती जाहिरात एक्सप्लेन करेन। मी रायगडची केलेली होती, त्यामधले आपले मुद्दे पण केलेले आहेत सगळ्या गोष्टी की कशा कशा प्रकारे जागा जाणार आहेत। तर जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅडम ह्या गोष्टी कळत नाहीये त्या गोष्टी, तर नक्कीच मला कमेंट करून कळवा, मी त्यावर नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल। चला तर मित्रांनो, नेक्स्ट काही अपडेट असेल तर नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत चॅनल सोबत राहा, धन्यवाद।